आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. नाही, आपण जर पाहिलं, तुम्ही जे आंदोलन बोलताय ते आंदोलन कर्जत तालुक्यातील, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील एक आंदोलन कशाचं होतं, तर ते ह्या महाराष्ट्राचं अर्धदैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथं गेल्या काही 4-5 दिवसापूर्वी त्यांच्या प्रतिमेची तिथं विटंबना झालेली होती. त्या घटनेच्या संदर्भामध्ये तिथं एक जमावानं कुठंतरी आपल्या हिंदू समाजाच्या लोकांना टार्गेट करून षड्यंत्रामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. आणि जी व्यक्ती ज्यांनी त्या घटना घडवून आणली, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केली, तर त्याच्यावर कुठलीही कारवाई पोलिसांनी केलेली नव्हती. जे 309 नंबरची FIR ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे आहेत त्यांच्यावरती दाखल झाली. आणि त्याच्यानंतर म्हणजे आंदोलन होणार, मोर्चा होणार, रास्ता रोको होणार, तर त्या कारणानं मग त्यानंतर त्या व्यक्तीवरती केस दाखल झाली आणि आंदोलनाच्या आदल्या दिवशी त्या व्यक्तीला अटक करण्यात आली. म्हणजे हे कुठंतरी होत असताना, म्हणजे 4-4, 5-5 दिवस उलटून गेल्यानंतर त्याला अटक करायची नाही, त्याच्यावर कारवाई करायची नाही आणि हिंदू समाजाला टार्गेट करायचं. इथल्या स्थानिक जे काही पोलीस आहेत ते अशा प्रकारे करतायत. त्यामुळे ही घटना घडलेली आहे. आणि ही घटना आपण पाहतो की ज्या महाराष्ट्रामध्ये, ज्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे म्हणजे अगदी डिफेन्सवाले, म्हणजे मिलिटरीचं आमचं सैन्य आहे, ते जम्मू सारख्या ठिकाणी काम करतात, नोकरी करतात, तिथं सुद्धा त्यांनी पुतळे उभे केले. तिथं पुतळ्याचा सन्मान करण्याचं काम ज्यावेळेस तो सैनिक आमचा करतो, तिथं मात्र महाराष्ट्रामध्ये कुठंतरी पोलीस प्रशासन, इथं असणारं स्थानिक पोलीस प्रशासन, आपण काय सगळेच पोलीस प्रशासन म्हणू शकत नाही, पण आमचं असणारं स्थानिक पोलीस प्रशासन याच्यामध्ये कुठेतरी कमी पडतंय. इथं त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमधली कुठंतरी फार महत्व वाटत नाही, अशा प्रकारचा संदेश ते देण्याचा प्रयत्न या निमित्तानं करतायत. आणि म्हणून तिथं रास्ता रोको होत. आम्ही काय कुठलाही व्यक्ती कोणत्या कारणाकरता गेलेलो नव्हतो. एक लोकप्रतिनिधी म्हणून या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेला कुठेतरी अशा घटना घडतात, तिथं जाणं, त्या लोकांना कुठेतरी लोकशाही मार्गानेच होतं. तिथं काय कुठल्याही जमावाने काही वेगळं काही केलेलं नव्हतं, ते लोकशाही मार्गाने केलेलं होतं. म्हणून या घटना वारंवार महाराष्ट्रामध्ये घडतात. आज आपण जर पाहिलं तर अहिल्यानगरमध्ये जी घटना काही दिवसांपूर्वी घडली, तर याच्यामध्ये धीरजसिंग परदेशी यांचं देखील दुर्दैव, अत्यंत दुर्दैवी घटना होती. क्रूरतेने त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला, प्राणघातक हल्ला करण्यात आला. म्हणजे अगदी दुपारपासून त्या घटनेचं प्लॅनिंग करून ती घटना घडून आणली. आणि याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही पोलिसांच्या विरोधामध्ये तिथं पत्रकार परिषद घेतली, स्थानिक पोलिसांच्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेतली, की काय ठराविक अधिकारी याच्यामध्ये अशा पद्धतीनं काम करतात की टार्गेटेडली काम करायचं. आणि ते टार्गेटेडली काम हे आज आपण कालच्या कर्जत मधल्या मोर्चामध्ये दिसून आलं. त्यामुळं आमच्या सहित जे काही 19 लोकांवरती गुन्हे दाखल झाले, तर यामध्ये कुठंतरी हे सगळे म्हणजे धर्माच्या विचारावरती काम करणारे लोक हे कुठंतरी नसलेच पाहिजेत, अशा प्रकारची त्यांची धारणा हे आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर 2026 सुरू झालं म्हणजे जानेवारीमध्ये, तर आजपर्यंत जवळपास 37 हिंदूंची हत्या ह्या मुसलमान लोकांनी केलेला आपल्याला इथं एक रेकॉर्ड हे आपल्याला पाहायला मिळतं. 37 म्हणजे जानेवारी महिन्यापासून आज ऑगस्ट महिन्यापर्यंत, म्हणजे ह्या घटना 37 घटना अशा घडलेल्या आहेत. त्यामुळं ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही हे सर्व आज जे काही इथं धीरजसिंग परदेशींच्या बाबतीत जे घडलं, मुंबईमध्ये आम्ही जे पत्रकार परिषदेत बोललो, आम्ही लवकरच मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेणार आहोत. यांना देखील ती माहिती आम्ही वस्तुस्थिती देणार आहोत, काय घटना घडतात, कशा पद्धतीने घडतात आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं कशा पद्धतीने सगळं सगळं षडयंत्र हे पुढं चाललेलं आहे. आणि त्याच माध्यमातून कुठंतरी आज सांगलीसारखी घटना आहे, की आज सुद्धा सांगलीमध्ये मला कळालं की सकाळच्याच वेळेला म्हणजे 15 ऑगस्टला सकाळी पहाटे 2 नवरा बायको जे बेळगाववरनं सांगलीमध्ये स्थलांतरित झाले होते. कशा करता? एक हिंदू समाजातील, विशेषतः मराठा समाजातील ते कुटुंब होतं आणि त्यांच्यावरती म्हणजे ते
सर्वसामान्य कुटुंबातले होते, म्हणजे मोलमजुरी करणारे लोक होते आणि ते पोटा करता उदरनिर्वाह करता सांगली जिल्ह्यामध्ये स्थलांतरित झालेले होते आणि त्यांच्यावर तिथं प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्याच दिवशी त्या महिलेचा मृत्यू झाला पहाटेला. म्हणजे तिच्या मुलीला झेंडावंदनला जायचं, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्या मुलीच्या आईवरती प्राणघातक हल्ला झाला, वडिलावर झाला. त्या मुलीचा दुर्दैव त्या मुलीच्या आईचा त्या दिवशी निधन झालं आणि आज सकाळीच मला कळालं की ते जे वडील जखमी होते त्या मुलीचे, त्यांचं सुद्धा आज सकाळी निधन झालेलं आहे. म्हणजे या घटना अशा वारंवार घडतात. म्हणजे या सगळ्या बाबतीमध्ये आपण विचार करावा लागणार आहे की इथं आमचा हिंदू समाज किंवा धर्माचं कार्य करणारे लोक हे कुठपर्यंत सुरक्षित आहेत. याच्या बाबतीत देखील आज कुठंतरी हे सगळं कार्य पुढे जात असताना, काम पुढे जात असताना सरकारपर्यंत पोहोचवावं लागणार आहे. मुख्यमंत्री मोदींपर्यंत आम्ही पोहोचवणार आहे. ही सगळी माहिती इथं स्थानिक पोलीस प्रशासन कशा पद्धतीने काम करतं, काय काम करतं, ही देखील आम्ही माहिती तिथपर्यंत पोहोचवणार, कारण त्यांच्यापर्यंत माहिती नसतं. छोट्या मोठ्या घटना घडतात, शेवटी पोलीस त्यांची भूमिका हे ठामपणे मांडत असतं, वारंवार मांडतं आणि शेवटी कागद त्यांच्या हातात असतो. कागद एकदा लिहून रंगवून पाठवला की त्यांच्या हातात असतो. केलं का नाही केलं ते समोरची व्यक्तीला सिद्ध करावं लागतं. या सगळ्या वस्तुस्थिती आम्ही गृहमंत्री आणि योगायोगाने जे मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब यांच्यापर्यंत आम्ही सगळी माहिती पोहोचू आणि आम्ही या ठिकाणी असणाऱ्या सर्वच हिंदू समाजाला खरं तर आमचं म्हणजे सांगणं असेल, उद्याच्या काळामध्ये याच्यामध्ये परिस्थिती बदल झाली नाही तर आपल्याला भविष्यामध्ये म्हणजे प्रभू श्रीरामांचं धनुष्यबाण, त्याच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आणि हनुमानाची गादा ही उचलण्याकरता कुठेतरी प्रशासनाने आम्हाला भाग पाडू नये, हिंदू समाजाला भाग पाडू नये. हिंदू समाजाचा विचार करावा लागणार आहे. या 37 घटना जानेवारी महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत जर महाराष्ट्रामध्ये घडत असतील तर आज हिंदूंच्या बाबतीमध्ये, सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये फार मोठा प्रश्नचिन्ह आज निर्माण होतोय. म्हणजे 37 घटना जर महाराष्ट्रात घडत असतील तर म्हणजे आज फार मोठं आव्हान हे हिंदू समाजासमोर आहे. त्यामुळे आम्ही लवकरच मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांची भेट घेऊ आणि ह्या सगळ्या बाबतीमध्ये कुठंतरी आम्ही त्यांच्या कानावर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही घालणार आहोत. त्यामुळं ह्याच्याने असं काही नाहीये की हे सगळं कार्य कुठंतरी त्यांनी रास्ता रोकाचा गुन्हा दाखल केला म्हणजे ते कार्य थांबल, इतर अन्य कुठले गुन्हे दाखल केले म्हणजे ते थांबल. हे कार्य आज जरी मी असलो करत राहणार, उद्या मी नसलो दुसरे करत राहणार, लोक राहणार. शेवटी अशा पद्धतीनं थांबवण्याचा प्रयत्न हा म्हणजे अगदी स्वातंत्र्य नव्हतं त्यावेळेसपासून चालू होता आणि आजही तो चालू आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये ते काही कोणाच्या वाचून कुठलं काम ह्याचं धर्मकार्यात लाडणार आहे असं कदापि होऊ शकत नाही. कुणी याच्यामध्ये असं त्यांना वाटत असेल आम्ही यांना खचू त्यांना खचू, तर प्रशासनाला असं वाटत असेल, इथल्या स्थानिक प्रशासनाला, आमच्या अहिल्यानगरच्या इथले स्थानिक जे अधिकारी वर्ग आहे त्यांना जर असं वाटत असेल तर मला वाटत नाही तसं होईल. त्यामुळे त्यांनी अशा घटना घडत असताना कुठंतरी आज धीरसिंग परदेशींच्या केसमध्ये मी जसं मुंबईला पत्रकार परिषद घेतली तर त्यावेळेसपासून ह्या लोकांनी कुठंतरी आपल्याला पाहायला मिळतंय की वेगळ्या पद्धतीनं याच्यामध्ये फार लूप हॉल, म्हणजे ह्या केसमध्ये देखील धीरसिंग परदेशींच्या बाबतीमध्ये फार लूप हॉल ठेवलेले आहेत. एवढे म्हणजे समोरच्या बाजूने एक वेगळं झुकतं माप दिलेलं आहे. म्हणजे आजही त्या केसच्या बाबतीमध्ये फार मोठा प्रश्नचिन्ह आजही निर्माण आहे. त्याच्यातले आरोपी जर आपण पाहिले तर ते वेगळ्या प्रकारचे आरोपी आहेत. ते अजूनही पोलीस सांगायला तयार नाहीत की कुठले आरोपी आहेत, कशा प्रकारे हिस्ट्री काय. म्हणजे पहिल्या दिवसापासून पोलीस असे सांगत होते की ह्यांच्यावर कुठलीच केस नाही, पण त्यांच्यावर अत्यंत वाईट केसेस आहेत. ते पोलिसांनी लवकर जनतेसमोर जाहीर करावं की हे कुठले पूर्वीचे आरोपी आहेत, कोणत्या केसमध्ये आरोपी होते, हे पोलिसांनी सांगितलं गेलं पाहिजे. म्हणजे पोलीस कुठेतरी वेगळ्या पद्धतीने दिशाभूल करण्याचा प्रयत्न हे इथंच नाही महाराष्ट्रामध्ये करतायत. इथं अहिल्यानगरमध्ये विशेषतः मला स्वतःला अनुभवायला ते अनेक वेळाला मिळतं आणि त्यामुळं आज हा सगळा प्रकार आज आपल्याला घडत असताना पाहायला मिळतो. त्यामुळं ह्याच्यामध्ये कुठलंही याच्यामध्ये काम करणारे लोक हे काही अशा केसेसनी पुढे खचून जाईल अशी परिस्थिती नाही. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.